आपण टाकेत देवस्थानाच्या इथं आलेलो आहे मित्रांनो. टाकेत देवस्थानाच्या इथं आलेलो आहे. हे बघू शकता तुम्ही. मंदिरातनं आपण पार्किंगला गाडी लावल्यानंतर एंट्री केल्यावर आजूबाजूची दुकानं, हे बघा आजूबाजूला सर्व खेळणीचे वगैरे दुकाने, प्रसादाचे दुकानं आहेत. किती छान असे दुकानं आहेत बघू, सर्व खेळणीचे वगैरे. पत्ता बोरो विकायला सुद्धा आहे इथं. हे मंदिराच्या आजूबाजूला अजून खूप सारे मंदिर आहे. हे बघा, हे देवीचं मंदिर आहे. इथे एक समाधी आहे. हे बघा, हे गरुडाचं चित्र, गरुडाच्या टायची बनवण्यात आलेलं आहे. गरुड हे मंदिर आहे. हे समोरचं जे आहे हे मंदिर आहे आणि गरुडाचे टॅच्यू बनवण्यात आलेले बघा. आणि इथं इथली आख्यायिकीत काय असे सांगितलं गेलेलं आहे, इथं गरुडाचा पंख कापण्यात आलेला होता. गरुडाचा इथं पंख कापण्यात आला होता. हे तळ इथं. हे बघा, हे इथं तळ आहे. इथं आपण हातपाय धुवून किंवा आंघोळ वगैरे करून शुद्ध होऊन मंदिराचं दर्शन घेतो. हे मंदिराचं दर्शन घेतो आपण. आणि ही जी गर्दी दिसते मित्रांनो तुम्हाला सर्वांना, ही जी गर्दी आहे मित्रांनो, ही जी महादेवाची पिंड आहे याच्यामध्ये ॲक्च्युली गोटा असतो. आपल्याला जी इच्छा मागायची असेल ती इच्छा मागून हा गोटा जर बाहेर निघाला, या पिंडीच्या इथून गोटा आपण हाताने बाहेर काढू शकलो तर आपली इच्छा पूर्ण होते असे सांगितलं जातं. तो गोटा निघाल्यानंतरला समोरच्या कुंडामध्ये त्याचं स्नान करून, ह्या समोरच्या कुंडामध्ये त्याचं स्नान करून, गोटा पूर्ण स्नान करून त्याची आंघोळ घालून परत इथं येऊन ठेवून द्यायचा असतो. अशा पद्धतीने काढायचा असतो. अशा पद्धतीने गोटा काढला जातो. आणि त्याच्यानंतरला सांगितल्या पद्धतीने हे जे कुंड आहे पाण्याचं, हे जे पाण्याचं कुंड आहे इथं गोट्याचं स्नान करून परत तो गोटा ठेवण्यात येतो. हे बघा, याच्या हातात जो गोटा दिसतोय तो महादेवाचा गोटा आहे. हे बघा, अशा पद्धतीने पाण्यामध्ये स्नान करून आणि परत तो गोटा ठेवण्यात येईल. ही टाकेत देवस्थानाच्या इथली हिस्ट्री आहे. अशा पद्धतीचे भक्त जे पण येतात ते सर्वजण हे गोट्याला काढायचा प्रयत्न करतात आणि आपली इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. शेवटी सांगितलं जातं अशा पद्धतीने. हे बघा, हे मंदिर आहे. इथं जटाऊनी त्याचा प्राण त्यागला होता. असं जटाऊ हा पक्षी आहे.
आणि हे मंदिराच्या येताना आजूबाजूचे सर्व मंदिरं आहेत. हे आजूबाजूचे सर्व मंदिरं आहेत. आणि गर्दी बघू शकता तुम्ही किती पद्धतीने गर्दी आहे गोटे काढण्यासाठी. लाईन लागलेली आहे, पूर्ण इथपर्यंत लाईन लागलेली आहे. हे इथपर्यंत सर्व लाईन लागलेली आहे गोटे काढण्यासाठी. चला फायनली आपलं दर्शन झालेलं आहे मंदिरात जाऊन. आपण मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेऊन आता आपण निघालोय परतीच्या प्रवासाला. अतिशय सुंदर असं स्थान आहे मित्रांनो. हे टाकेश म्हणून एकदम छान मंदिर आहे आणि निवांत असं मंदिर आहे. खूप थंडगार, खूप झाडी वगैरे आहे तिथं. खूप मन आहे असं प्रसन्न होऊन जाते. इथं आल्यानंतर थंडगार वातावरण राहतं, एकदम छान वातावरण राहतं. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला एकदम शांत ठिकाणी यायचं असेल त्यांनी अवश्य हे टाके त्या ठिकाणी यावं, दर्शन घ्यावं, निवांत बसावं, थोडंफार जेवण टिफिन वगैरे घेऊन. इथं जास्त हॉटेल वगैरे नाही आहे. नाश्ता वगैरे भेटू शकतो तुम्हाला, फक्त जेवण वगैरे भेटणार नाही, नाश्ता वगैरे भेटेल. तुम्हाला इथे येऊन जेवण करायचं असेल तर घरूनच डब्बा वगैरे घेऊन येणे हाच एक पर्याय आहे. डब्बा वगैरे घेऊन या आणि इथं मस्त येऊन जेवण वगैरे करा. नाही तर मग नाश्ता करायचा असेल तर इथं छोटेसे हॉटेल वगैरे आहेत नाश्त्यासाठी, नाश्ता सेंटर आहेत, इथं येऊन नाश्ता करू शकतात. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.